नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण तज्ज्ञांकडून विविध आजारांची माहिती जाणून घेतो आणि सुदृढ आरोग्याचा जणू मंत्र मिळवतो. आज आपण व्हॅस्क्युलर अर्थात रक्तवाहिन्यांच्या आजारांसंबंधित सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. प्रेक्षक हो, रक्तवाहिन्या या शरीरात रक्ताभिसरणाचं महत्त्वाचं काम करतात. त्यामुळे जर त्यांना काही इजा झाली, त्या जर कमकुवत झाल्या, तर त्याचा परिणाम हा आपल्या पूर्ण शरीरावर होऊ शकतो. म्हणूनच रक्तवाहिन्यांचे आजार कोणकोणते असतात, त्या कायम सुदृढ कशा ठेवाव्या, याबाबत आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमात सहभागी झाले आहेत वरिष्ठ डॉक्टर धनेश कामेरकर, जे रुबी हॉल क्लिनिक येथील व्हॅस्क्युलर व एंडोव्हॅस्क्युलर विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेजमधून MBBS पदवी मिळवल्यानंतर मुंबई विद्यापीठातून जनरल सर्जरीतून मास्टर्स केलं. त्यानंतर त्यांनी युनायटेड किंगडमच्या रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स ऑफ इंग्लंडमधून व्हॅस्क्युलर सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. व्हॅस्क्युलर सोसायटी ऑफ इंडियाची फेलोशिप देखील त्यांनी मिळवलेली आहे. सोसायटी ऑफ व्हॅस्क्युलर सर्जरीचे ते व्हाईस मेंबर आहेत, जी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोसायटी आहे. तसंच व्हॅस्क्युलर अँड एंडोव्हॅस्क्युलर सर्जिकल सोसायटी ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत. इंडोव्हॅस्क्युलर व कॅरोटिड शस्त्रक्रिया विषयात त्यांना विशेष रस आहे. त्यांच्या 4हून अधिक दशकांच्या समृद्ध अशा कारकिर्दीत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. तसंच वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल आजवर त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. सर, आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. त्याचबरोबर आजच्या या चर्चेत डॉक्टर अमित राणे हे देखील सहभागी झालेले आहेत, जे नव्या पिढीतील शल्य चिकित्सक आहेत. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ नाशिक अंतर्गत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज इथून त्यांनी MBBSचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जनरल सर्जरीचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला. त्यांनी अनेक राष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होऊन शोधनिबंध सादर केलेले आहेत. आज आपण या दोन्ही डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत रक्तवाहिन्यांच्या आजारांविषयी. डॉक्टर अमित राणे, आपलं देखील या चर्चेत स्वागत आहेत. नमस्कार. नमस्कार. सुरुवातीचा प्रश्न आहे डॉक्टर धनेश यांच्यासाठी. डॉक्टर, रक्तवाहिन्यांसंबंधित नेमके कोणकोणते आजार असतात आणि ते किती सामान्यपणे आढळतात? तसं बघायला गेलं तर आम्ही व्हॅस्क्युलर सर्जरीमध्ये किंवा आमच्या स्पेशालिटीमध्ये 2 गोष्टी प्रामुख्याने सांगतो, लेग अटॅक आणि ब्रेन अटॅक. जसा हार्ट अटॅक असतो त्याचप्रमाणे पायामध्ये जर काही दुखायला लागलं रक्तवाहिन्यांमुळे, अशुद्ध किंवा शुद्ध रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज यायला लागले, तर त्याला आपण लेग अटॅक म्हणतो. आणि ज्या वेळेला काही पॅरालिसिस किंवा स्ट्रोकचे अटॅक येतात त्यावेळेला आपण ब्रेन अटॅक म्हणतो. हे तसे बऱ्यापैकी कॉमन आजार आहेत. त्याच्या व्यतिरिक्त व्हेरिकोज वेन म्हणजे नसा, शरीराच्या अशुद्ध नसा ज्या पायात असतात त्या फुगणं, ज्याला व्हेरिकोज वेन म्हणतो, किंवा पायाच्या रक्तवाहिन्यात अशुद्ध याच्यामध्ये गुठळ्या होणं, ज्याला डीप वेन थ्रॉम्बोसिस म्हणतो. हे 4 गोष्टी बऱ्यापैकी कॉमन दिसतात. या व्यतिरिक्त आपल्याला रक्तवाहिन्या फुगल्यामुळे ज्याचा आजार किंवा विकार म्हणतात त्याला अॅन्युरिझम म्हणतो, तो प्रकार सुद्धा आपल्याला दिसू शकतो. अच्छा, म्हणजे रक्तवाहिन्यांसंबंधित अतिशय गंभीर असे आजार आहेत, जे डॉक्टर धनेश यांनी आता आपल्याला सांगितलेले आहेत. डॉक्टर अमित, मुळात रक्तवाहिन्या म्हणजे काय असतं शरीरात आणि त्यांचं आरोग्य हे आपल्या एकंदरीत आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं असतं? शुद्ध रक्तवाहिन्या ज्यांना आपण आर्टरीज म्हणतो, अशुद्ध रक्तवाहिन्या त्यांना आपण वेन्स म्हणतो, आणि अवधानांकडून नेणाऱ्या रक्तवाहिन्या त्यांना आपण लिम्फॅटिक्स म्हणतो. या तिघांचं आरोग्य शरीराच्या सगळ्या अवयवांच्या व्यवस्थित कामासाठी महत्वाचं असतं. त्यातल्या आजारांमुळे आपल्याला पायाच्या, पोटाच्या, आतडीच्या, मेंदूच्या सगळ्या इतर महत्वाच्या अवयवांना होणाऱ्या अभावामुळे वेगळे आपल्याला आजार हे तयार होत असतात. अच्छा, खरं तर डॉक्टर, कोणताही आजार जेव्हा आपल्या शरीराला जडतो त्याआधी आपलं शरीर त्याचे संकेत आपल्याला देत असतात, काही लक्षणं जाणवतात. रक्तवाहिन्यांच्या आजारांची काही लक्षणं आपल्याला जाणवतात का? आणि अशी कोणती लक्षणं असतात ज्यांकडे जर आपण वेळीच लक्ष दिलं नाही तर ते जीवघेणं ठरू शकतं? डॉक्टर धनेश. लेग अटॅक आणि ब्रेन अटॅक जसं मगाशी म्हणालो, तर लेग अटॅक म्हणजे ज्या वेळेला पायाच्या रक्तवाहिन्या हळूहळू बारीक व्हायला लागतात, त्यावेळेला तुम्हाला चालल्यानंतर पाय तुमचे पोटरीमध्ये किंवा मांडीमध्ये पाय दुखायला लागतात आणि थांबल्यानंतर ते दुखणं थांबतं. ह्याला आम्ही इंटरमिटंट क्लॉडिकेशन किंवा लेग अटॅक म्हणतो. आणि यावेळेला हे जी या परिस्थितीमध्ये उपचार लवकरात लवकर सुरू केले
तर पुढे त्याचं गँग्रीनमध्ये रूपांतर होत नाही. पण यावेळेला जर दुर्लक्ष केलं लेग अटॅकमध्ये तर त्याचं गँग्रीनमध्ये रूपांतर होऊ शकतं आणि गँग्रीन झाल्यानंतर बऱ्याचदा पाय काढायची नामुष्की येऊ शकते, ज्याला आपण अॅम्प्युटेशन म्हणतो. तर ती होऊ नये म्हणून पाय वाचवण्यासाठी आपल्याकडे बरेच उपचार पद्धती आहेत, ज्यावेळी आपण रक्तवाहिन्यांचे ब्लॉकेजेस वरती ट्रीटमेंट देऊ शकतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेला ब्रेन अटॅक म्हणतो, तेव्हा तुम्ही मगाशी म्हणालात, की बॉडी आपल्याला संकेत देत असते. तर ज्यावेळेला ब्रेन अटॅक किंवा TIA म्हणतो, ट्रान्झिशनल इस्केमिक अटॅक, सुरुवातीला हे मिनी स्ट्रोक म्हणून येतात आणि ती एक बॉडीचे एक संकेत असते, की रक्तवाहिन्यांचा आजार तुम्ही ओळखा, मानेतल्या म्हणजे ज्या नेमकं काय मेंदूकडे रक्त जाणवतं घेऊन त्या जातात. दरम्यान आपल्याला तर डॉक्टर? त्याच्यासाठी तुम्हाला मग पुढचे स्कॅन वगैरे अँजिओग्राफी करायला लागते आणि हे पुढचे ट्रीटमेंट जे आहे ते पुढचे पूर्ण मेजर पक्षाघात होऊ नये म्हणून आपल्याला करायला लागतात. त्या 2 गोष्टी नक्कीच आपल्याला आधी ओळखून त्याच्यावरती उपचार करायला लागतात. अगदीच. डॉक्टर अमित, हाच प्रश्न तुमच्यासाठी आहे, की जसं डॉक्टरांनी सांगितलं, की काही म्हणजे मायनर अटॅक यायला सुरुवात होते. पण अगदी सामान्यपणे, अगदी सुरुवातीच्या जेव्हा स्टेज असते, तेव्हा कोणती लक्षणं आपल्याला जाणवतात? डॉक्टर अमित. अ, सगळ्यात महत्वाची लक्षणं म्हणजे पायाच्या बाबतीत म्हणायचं, हाताच्या बाबतीत म्हणायचं तर चालताना पाय दुखणे किंवा आतडीच्या बाबतीत म्हणायचं तर जेवणानंतर एक अर्धा 1 तासांनी पोट दुखणे. तसंच मेंदूच्या रक्तवाहिनीच्या बाबतीत म्हणायचं तर अ, आपल्याला थोडा रक्तवाहिन्यांचा अभाव झाला तर डोळ्यासमोर जळपा येणे, डोळ्यासमोर दिवे चमकणे किंवा थोडासा एक सुरुवातीचा जो अटॅक असतो तसं त्रास होणे या सुरुवातीच्या सूचना असू शकतात. अशुद्ध रक्तवाहिन्यांच्या बाबतीत जास्त वेळ उभं राहिल्यावर पाय जड येणे, पाय सुजणे, पायाच्या शिरा फुगणे किंवा घोट्यासमोर खाज येणे किंवा दोघं पायांच्या घोट्याच्या आजूबाजूला काळसरपणा येणे, हे काही लक्षणं असू शकतात. अच्छा, रक्तवाहिन्यांचे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणकोणती जाणवतात, हे आपण आम्हाला सांगितलेलंच आहे. आता आपण त्यांच्या कारणांकडे वळूया. डॉक्टर धनेश, हे जे रक्तवाहिन्यांचे आजार असतात, ते नेमके कशामुळे होतात? जसं की अशुद्ध रक्तवाहिन्या फुगून ज्या गाठी तयार होतात, त्या नेमक्या कशामुळे होतात? तो ज्यावेळेला आपण अशुद्ध रक्तवाहिनीच्या आजाराचा विचार करतो, कॉमन जे आपल्याला दिसतात ते व्हेरिकोज व्हेन किंवा त्याच्यामध्ये जर काही गुठळ्या झाल्या, तर त्याला आपण व्हेनस थ्रोम्बोसिस म्हणतो. अ, मुख्य कारण व्हेरिकोज व्हेन होण्याचं म्हणजे जनरली बऱ्याचदा बायकांमध्ये प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी नंतर कॉमन असतात. पण अनुवंशिक सुद्धा असू शकतात, की फॅमिलीच्या फॅमिलीमध्ये ज्या झडपा असतात व्हेन्सच्या पायाच्या, त्या वीक असतात आणि त्यामुळे त्या नसा फुगायला लागतात. आत्ताचा जर विचार केला तर ज्यांचं ऑक्युपेशन लाँग स्टँडिंग म्हणजे जास्त वेळ उभं राहणं असेल किंवा आता जर तो विचार केला IT क्राउडमध्ये जास्त वेळ बसून राहणं, की जे तासोनतास एकाच ठिकाणी बसून राहतात. त्यामुळे त्या नसा फुगायला लागतात. त्यातल्या वाल्व्हची झडपा वीक व्हायला लागतात आणि म्हणून मग व्हेरिकोज वेन होतात. आणि जर हालचाल फार कमी झाली असेल पायांचे स्पेशली बसल्यानंतर त्याच्यामध्ये गुठळ्या होण्याची भीती असते आणि या गुठळ्या वरती जर फुफ्फुसाकडे गेला तर त्याने ते जीवाला धोका सुद्धा राहू शकतो. त्यामुळे मेनली जास्त वेळ उभं राहणं किंवा बायकांमध्ये प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी नंतर व्हेरिकोज वेन होणं किंवा जास्त वेळ बसून राहणं याच्यामुळे नसा फुगू शकतात. काही रोगांना आतल्या वेनमध्ये गुठळ्या जर झाल्या असतील तर बाहेरच्या नसा फुगायला लागतात आणि ज्याच्यामुळे सुद्धा व्हेरिकोज वेन होऊ शकतात. पण हे कॉमन कारणं व्हेरिकोज वेनसाठी आणि त्या ह्याच्यामुळे होतात. अच्छा. डॉक्टर अमित, डॉक्टर धनेश यांनी सांगितलं, की काही आजार रक्तवाहिन्यांचे हे अनुवंशिक असू शकतात, काही आजार हे गरोदरपणात होऊ शकतात. पण हे आजार होण्यासाठी काही विशिष्ट वयोगट असतो का? किंवा आपली जी बदलती जीवनशैली आहे, ती याला कारणीभूत आहे का? जसं सरांनी आपल्याला आधीच सांगितलं की कुठल्या पेशंट्समध्ये कुठल्या लोकांमध्ये हे आजार व्हायची शक्यता असते. पण तसं वयोगट बघितलं तर शुद्ध रक्तवाहिन्यांचे आजार उतरत्या वयोगटाकडे जास्ती असतात. वय वर्ष 60 झाल्यानंतर हे शुद्ध रक्तवाहिन्यांचे आजार जास्ती होतात. अशुद्ध रक्तवाहिन्यांचे आजार आणि गुठळ्या याला वयाची तशी मर्यादा नसते. हे कमी वयात सुद्धा असू शकतात. यांची मूळ कारणं म्हणजे आपली जी जीवनशैली आहे सध्याची बदललेली आहे. आपलं चालणं कमी झालंय, लाईफस्टाईल हेल्दी नाहीये. स्मोकिंग किंवा तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन जे लोकं करतात,
तसंच दारूचा अतिरिक्त उपयोग जे लोक करतात, अशा लोकांमध्ये हे आजार व्हायची शक्यता जास्त असते. अच्छा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे डॉक्टर धनेश यांच्यासाठी, की या रक्तवाहिन्यांच्या आजारांवर उपचार कोणकोणते असतात? उपचार जर आपण विचार केला तर नक्कीच मगाशी डॉक्टर अमितने सांगितल्याप्रमाणे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जसे आपण हृदयविकारासाठी किंवा डायबिटीससाठी करतो, सेम उपचार आपल्याला याच्यामध्ये सुद्धा सुरू करायला लागतात. तुमचं डाएट व्यवस्थित घ्यायला लागतात, एक्सरसाइज करायला लागते. स्मोकिंग किंवा काय ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं, स्मोकिंग बंद करायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेला उपचाराची वेळ येते त्यावेळेला आयदर आपण औषधांनी ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. कधी-कधी या पेशंट्सना ऑपरेशन किंवा सर्जरी लागू शकते आणि आता एंडोव्हास्क्युलर उपचार पद्धती पण उपलब्ध असल्यामुळे त्याच्या योगे सुद्धा या पेशंटचं रक्तवाहिन्या ब्लॉकेजेस आपण काढू शकतो आणि दोघांचं जर कॉम्बिनेशन करायचं असेल, काही वेळेला एकाच पेशंटला एकाच वेळेला ओपन ऑपरेशन पण लागू शकते आणि अँजिओप्लास्टी किंवा एंडोव्हास्क्युलर पण लागू शकते, ज्याला आपण हायब्रिड प्रोसिजर म्हणू शकतो, की ज्यायोगे दोन्ही प्रोसिजर एकाच वेळेला करता येतात हायब्रिड कॅथ लॅबमध्ये. त्यामुळे पेशंटचा उपचाराचा वेळ कमी होतो, खर्च कमी होतो. अच्छा. पण बाय अँड लार्ज जी औषधं असतात त्याच्यामुळे थोडंसं रक्त पातळ ठेवण्याची आपण जनरली जसे हृदयविकारासाठी देतो त्याचप्रमाणे रक्तवाहिन्याच्या आजारासाठी सुद्धा ही औषधं चालू करतो आपण. डॉक्टर, आपण हे जे उपचार सांगितले त्यावरून रक्तवाहिन्यांचे आजार खरोखर खूप गंभीर असतात हे लक्षात येते. त्यामुळे त्यांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये असा सल्ला मी प्रेक्षकांना देईन. काही लक्षणं जी डॉक्टरांनी सांगितलेली आहेत ती जाणवली तर ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घेऊन औषधोपचार सुरू करावे. डॉक्टर अमित, एंडोव्हास्क्युलर सर्जरीबद्दल सांगा. ही सर्जरी करण्याची वेळ कधी येते? एंडोव्हास्क्युलर सर्जरीची सुरुवात जशी झाली ते सगळे पायोनियरिंग वर्क सगळ्या सीनियर सर्जन्सनी केलं होतं. त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये कामेरकर सरांचा महत्वाचा हात होता. त्यामुळे आपण आपल्या हातात आज ही सगळी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही आपल्याला. या रक्तवाहिनीच्या ऑपरेशन्समध्ये एंडोव्हास्क्युलर टेक्निकमध्ये अगदी सुईच्या माध्यमातून आपण धाग्यावर जसे फुगे चढवून किंवा स्प्रिंग चढवून, स्टेंट टाकून रक्तपुरवठा पूर्वरित करू शकतो. त्याच बाबतीत आज टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स झालेली आहे, की अगदी जर रक्तवाहिनी कडक कॅल्शियम सारखी सुद्धा झाली असेल, तर तो कॅल्शियम कोरून काढण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच सुईच्या माध्यमातून अगदी छोट्या पंक्चरच्या माध्यमातून आपण हे ऑपरेशन करून रक्तपुरवठा सुरळीत करू शकतो. हे शुद्ध रक्तवाहिन्यांसाठी, अशुद्ध रक्तवाहिन्यांसाठी दोघांसाठीही आपल्याला हे ऑपरेशन्स करता येतात. अच्छा. डॉक्टर धनेश, आपण दोन्ही डॉक्टरांनी मिळून जी काही उपचार पद्धती सांगितली, हे सगळे उपचार वेदनादायी असतात का? आणि त्यासाठी किती वेळ रुग्णांना म्हणजे किती दिवस रुग्णांना रुग्णालयात राहण्याची आवश्यकता असते? तर महत्वाचं म्हणजे ॲज अ व्हॅस्क्युलर सर्जन किंवा व्हॅस्क्युलर स्पेशलिस्ट म्हणू, की ज्यांना सर्व उपचाराचं आणि रोगाचं एक्झॅक्ट कारण आणि त्याचा प्रकार कसा कळत असल्यामुळे बऱ्याचदा या पेशंटना आपण नुसत्या औषधांनी बरे करू शकतो. काही वेळेला मगाशी सांगितल्याप्रमाणे ओपन ऑपरेशन किंवा बायपास लागू शकतं. काही वेळेला अँजिओप्लास्टी किंवा एंडोव्हास्क्युलर लागू शकतं. जर आपण बायपास ऑपरेशनचा विचार केला तर साधारण हॉस्पिटलमध्ये 5 ते 7 दिवस राहावं लागतं. अँजिओप्लास्टीचा विचार केला एंडोव्हास्क्युलर प्रोसिजरचा तर साधारण 2 किंवा 3 दिवसामध्ये पेशंटला डिस्चार्ज करू शकतो. ज्यावेळेला एंडोव्हास्क्युलर प्रोसिजर आपण करतो त्यावेळेला दुखणं हे जवळ-जवळ नसतंच. हे लोकल अॅनेस्थेसियामध्येच बऱ्याचदा करता येतं आपल्याला. त्यामुळे पेशंट ऑल द टाईम जागा असतो आणि त्यालाही कळत असतं की काय चाललंय. पण ऑपरेशन किंवा बायपास करायला लागला तर भूल देऊन करायला लागतं. पण बाय अच्छा. अँड लार्ज तसं बघायला गेलं तर दोन्ही प्रोसिजरमध्ये दुखणं हे फार कंट्रोल किंवा नसतंच. अच्छा. डॉक्टर अमित, खरं तर आजकाल अगदी लहान मुलांना सुद्धा मधुमेह जडू लागलाय. शिवाय अनेक जण धूम्रपान करतात. अनेक जणांना हाय बीपीचा त्रास असतो. या मधुमेह, उच्च रक्तदाब या आजारांमध्ये आणि जे लोक धूम्रपान करतात, अशा व्यक्तींमध्ये रक्तवाहिन्यांचं आरोग्य कसं असतं? त्यांना हे आजार लवकर जडू शकतात का? नक्कीच. हे जे आजार तुम्ही आता म्हणालात साखर म्हणजे मधुमेह किंवा स्मोकिंग या सगळ्यांमुळे जसा साखरेचा परिणाम इतर अवयवांवर होतो, तसाच रक्तवाहिन्यांवर पण होतो. त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या, किडनीच्या रक्तवाहिन्या, हातापायांच्या रक्तवाहिन्या, रक्तवाहिन्या शरीरभर सारख्याच असतात.
फक्त दुर्लक्ष या इतर अवयवांकडे होतं, त्यामुळे आपल्याला कळून येत नाही. पण या आजारांमुळे नक्कीच या व्याधींची सुरुवात लवकर होऊ शकते. जेणेकरून रक्तवाहिन्यांना जर त्रास झाला, त्यांच्या रक्तपुरवठ्याच्या वेगात जर अडथळा आला, तर मात्र अपुऱ्या रक्तपुरवठ्यामुळे हे त्रास आपल्याला उद्भवू शकतात. अच्छा, आता आपण आलेलो आहोत कार्यक्रमाच्या समारोपाकडे. डॉक्टर धनेश, आपण सांगितलं की ज्यांचं काम हे जास्त वेळ उभं राहून असतं त्यांना रक्तवाहिन्यांचे आजार लवकर जडण्याची शक्यता असते. अशा सर्व व्यक्तींना आणि विशेषतः वृद्धांसाठी आणि एकूणच सर्व आपल्या प्रेक्षकांना आपण काय सल्ला द्याल? रक्तवाहिन्यांचे आजार होऊ नये आणि झाले असतील तर त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? होऊ नये यासाठी ऑफकोर्स म्हणजे शुद्ध रक्तवाहिन्याचा विचार केला आणि तुम्हाला जर बाकीच्या व्याधी असतील डायबिटीज किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्टचे काही प्रॉब्लेम तर किंवा कोलेस्ट्रॉल, तर अशा वेळेला तुम्ही नियमित डॉक्टरांकडून तपासणी करून हे सगळे कंट्रोलमध्ये ठेवणं फार महत्वाचं आहे. कारण डायबिटीज कंट्रोलमध्ये नसेल, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नसतील, तर त्याचे रक्तवाहिन्यांवर नक्कीच उपायकारक प्रॉब्लेम्स येतात. उदाहरणार्थ डायबिटीसमुळे रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. ब्लड प्रेशर वाढलं तर ज्या मेन रक्तवाहिन्या आहेत त्या फाटू शकतात. ज्याला आपण एओर्टिक डिसेक्शन म्हणतो. तर हे त्यामुळे नेहमी कंट्रोलमध्ये ठेवणं हे फार महत्वाचं आहे आजार सुरू व्हायच्या आधी. एकदा आजार सुरू झाल्यानंतर नियमित अगेन डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं दर काही महिन्यांनी आणि जर काही ब्लॉकेजेस वाढत असतील रक्तवाहिन्यांचे स्पेशली पायांमधले किंवा दुसऱ्या अवयवांची तर त्यावरती वेळोवेळी वेळेमध्ये उपचार करणं जे काही एंडोव्हास्क्युलर प्रोसिजर असू शकेल किंवा ओपन ऑपरेशन किंवा सर्जरी असू शकेल, हे वेळेत करणं फार महत्वाचं आहे. तुम्ही मगाशी विचारल्याप्रमाणे उभं राहण्याचं टाळता यायला पाहिजे. आता सध्या जो गाजतोय पॉइंट हा क्रॉनिक व्हेनस इन्सफिशियन्सी तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल जगभर. तर त्या बेसिकली लॉंग स्टँडिंगमुळे होतं. त्यामुळे पायाला सूज येते आणि व्हेरिकोज वेन होऊ शकतात. तर अशा वेळेला जर तसा प्रोफेशन असेल तर जनरली बऱ्याचदा कॉम्प्रेशन मोझेक घालणं फार महत्वाचं असतं. त्यायोगे अगदीच, पायाला अगदीच डॉक्टर. सपोर्ट मिळतात. खरं तर हा विषय फार व्यापक आहे, पण आपल्या या कार्यक्रमाला वेळेची मर्यादा असल्यामुळे आता या ठिकाणी आपल्याला थांबावं लागणार आहे. आपण दोघंही वेळात वेळ काढून या चर्चेत सहभागी झालात आणि आम्हाला एवढं मोलाचं सखोल मार्गदर्शन केलं. त्याबद्दल डॉक्टर धनेश, डॉक्टर अमित, मी आपल्या दोघांचेही विशेष आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.